त्यामुळे आता सरकारनं मराठा समाजासाठी काय केलं अशी माहिती देणारं ट्विट यावेळी भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच आता या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं ठाकलंय, कारण या सगळ्या आंदोलनासाठी 5000 क्षमतेची मर्यादा न्यायालयानं मनोज जरांगे पाटील यांना घातली होती। या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंनी देखील आपलं हमीपत्र त्या संदर्भातलं दिलं होतं। मात्र आता ही 5000ची मर्यादा केव्हाच या आंदोलनाला ओलांडल्याचं सध्या दिसून येते। आता या सगळ्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे नेमकी काय भूमिका घेणार, त्याचबरोबर या मराठा आंदोलकांना कशा पद्धतीनं मनोज जरांगे पाटील समजावतील हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। सीएसएमटी हा सगळा परिसर सध्या या मराठा आंदोलकांनी दणानून गेलेला आहे, भरून गेलेला आहे। त्यामुळे आता या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तयारी केली जाते।